नमस्कार, मी अमित गदर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आजचा विषय आणि कारण महत्त्वाचा आहे. बीडमधल्या एका शिक्षकाच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आपल्या चिमुकलीला पत्र लिहत या शिक्षकाने मरणाला कवटाळलंय. एका आश्रमशाळेवरती 18 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सुद्धा पगार मिळालेला नाहीये. नोकरी कायम होण्याची शाश्वती नाही आणि त्यामध्ये संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे धनंजय नागरबोजे यांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या पत्रातून राज्यातल्या विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. गेली 2 दशकं राज्यातील 70,000 शिक्षक आपल्या पगारासाठी संघर्ष करतायत. या संघर्षामध्ये अनेकांनी गुडघे टेकलेले आहेत. जवळपास 125 शिक्षकांनी आत्महत्या केल्यात. अनेक जणांचे संसार देशोधडीला लागलेत. कधीतरी पगार सुरू होईल या आशेवरती अनेकांची संपूर्ण हयात गेली आहे. अनेक जण निवृत्त झाले, पण त्यांना पगार काही मिळालेला नाहीये. राज्यातल्या हजारो शिक्षकांची व्यथा आम्ही सरकार दरबारी मांडतोय. या शिक्षकांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आम्ही विचारतोय. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता, आपल्या व्यथा मांडू शकता. आम्ही त्या सरकारपर्यंत मांडू. तेव्हा फोन करा आणि व्यक्त व्हा. तर राजाराम पवार जामनेरवरून आपल्याला पहिला फोन आलेला आहे. राजाराम पवारजी, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमच्या व्यथा आहेत? नमस्कार साहेब, खूप चांगला विषय घेतलाय तुम्ही. फक्त ज्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या अनएडेड शाळा आहेत किंवा मराठी मीडियमच्या अनएडेड स्कूल आहेत, मराठी मीडियमच्या स्कूल टप्पा याच्यात असतात 20%, 40%, 60%. तो दरवर्षी टाइम टू टाइम त्यांना मिळत नाहीये. आणि इंग्रजी माध्यमच्या शाळा तर विचारूच नका. त्या शाळांमध्ये तरी शिक्षण मंत्र्यांनी किंवा एज्युकेशन ऑफिसरनी किंवा तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी कधी जाऊन विचारलं त्या शिक्षकांना? त्या शिक्षकांना ही महागाई असते, त्या शिक्षकांना ही इतर ज्या गरजा आहेत त्या असतात. फक्त तुम्ही जो विचार करता तो फक्त एडेड जे शिक्षक आहेत त्यांना टाइम टू टाइम हे भत्ते व्यवस्थित मिळत असतात. त्यांना बरोबर पाठच्या हे त्यांची भरपाई जी आहे पाठून त्यांना लागू होते. पण तसं अनएडेड शिक्षकाच्या बाबतीत कधीच होताना दिसत नाही. राजारामजी, न्यूज 18 लोकमत वारंवार वेळोवेळी या सगळ्या समस्या मांडत आलेल्या आहे. आजचा हा प्लॅटफॉर्म जो आहे, आजचं जे व्यासपीठ आहे, सरकारपर्यंत तुम्हाला नेमका कोणता तुमचं म्हणणं नेमकं काय पोहोचवायचं आहे? सरकारने कधी ऍक्च्युली ह्या जो व्यथा आहेत, आताही आझाद मैदानाला बसलेले आहेत लोक विना अनुदान मिळावं म्हणून, किंवा उद्या परत प्राथमिक हायस्कूलचे टीचर्स जाणार आहेत त्यांच्या मागण्यासाठी. तर कधीतरी तुम्ही शिक्षण व्यवस्था, लोकांना काय हवंय, आरोग्य, शिक्षण, या 2 गोष्टी हव्यात. तुम्हाला 1500 रुपये हे भगिनींना देता, पण त्याच भगिनींची जी मुलं आहेत ते 3-3 हजार फी द्यावी लागते किंवा त्यांना ज्या चांगल्या शाळेमध्ये ते पाठवू शकत नाहीत. तुम्ही शाळा फक्त उपलब्ध करून द्या, त्यांना एज्युकेशन द्या, मेडिकल फॅसिलिटी द्या. याच गोष्टी फक्त सर्वसामान्यांना हव्यात. तुमच्या इतर गोष्टी नको आहेत शासनाकडून. निश्चित मुद्दा लक्षात आलेला, तुमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला. केसरी पाठक इथून पुढचा कॉल आपल्याला आला, त्यांच्याकडे जाऊया. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हॅलो. हा, येतो तुमचा आवाज. हो, तर मला पण इथे सर्व्हिस करतात. 2005ला लागलोय, तेव्हापासून आत्ताची मागच्या वर्षी शिंदे साहेबांमुळे ते आता चालू झालंय. 20% येतोय. आता 20 वर्ष व्हायला आले मला पण सर. 20 वर्षापासून ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती अवघड आहे सर. तरी पण आम्ही करतोय. आता मुलं बाळ आहेत 2. कसा काय जगायचा शिक्षक? बर, तर केसरी पाठक आपल्यासोबत होते. 20 वर्ष झालेले असं त्यांचं म्हणणं आहे. संदीप शिरवाळे इथून पुढचा कॉल आपल्याला येतो, त्यांच्याकडे जाऊया. संदीपजी, काय व्यथा मांडाल? हॅलो. 20 वर्षापासून ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती तरी पण आम्ही करतोय. मुलं बाळ आहेत. कसं काय जगायचं? माझं आहे हो. हॅलो.
तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा. जी भावनिक पोस्ट आता व्हायरल होत आहे की श्रावणी बाळा तू मला माफ कर, ही खूप हृदय चिरून टाकणारी पोस्ट व्हायरल होत आहे. कारण आज जी पिढी घडवण्यासाठी जे आपल्या जीवाचं म्हणजे आपलं आयुष्य पणाला लावलेले आहे, बरं, त्यांना जर त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी जर त्याच्या मोबदला जर नाही भेटला तर कसं होणार? निश्चित त्यांचं मोबदला प्रपंच मिळाला तर कसं कसं चालणार? होणार, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण पुढे जाऊया. बाळू कदम आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर, बोला. आपला महाराष्ट्र जर सुजलाम सुफलाम आणि सक्षमीकरण जर करायचं असेल तर विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आणि विद्यार्थी चांगला घडण्यासाठी शिक्षकाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं गरजेचं आहे. परंतु संस्थाचालक शिक्षकांना आर्थिक विवंचना एवढी त्रास देतात की त्यामुळं शिक्षकाला सक्षमपणे विद्यार्थ्यांना घडवता येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे सरकारला की सरकारनं सर्व खाजगी संस्था ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि त्यांचं निश्चित बाळूजी, तुम्ही नेमकं किती वर्ष काम करता आणि तुमच्या समोर नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत आता? आज जवळजवळ मी 15 वर्ष मी सेवा देतोय आणि शिकवत असताना एवढा मानसिक त्रास होतो, एवढा दबाव असतो की बोलायचं काम नाही. आज जे धनंजय नागरगोजे यांनी परवा दिवशी जे पाऊल उचललं, अशा कितीतरी या महाराष्ट्रामध्ये धनंजय नागरगोजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि कुठल्या क्षणाला काय करून काय निर्णय घेतील आणि काय नाही, म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची. त्यामुळे मायबाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना एक सक्षम असं पाठबळ द्यावं आर्थिक बाजूनं आणि विद्यार्थ्यांना मला तर निश्चित सक्षम पाठबळ मिळावं, महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. पुढे जाऊया. अविनाश काळे आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? तुम्ही किती वर्ष काम करताय? तर अविनाश यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. तर विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या आज आपण जाणून घेतोय. तुम्ही सुद्धा व्यक्त होऊ शकता. नेमक्या काय समस्या येत आहेत या तुम्ही न्यूज 18 लोकमतला सांगू शकता. वेळोवेळी न्यूज 18 लोकमतने या संदर्भात बातमी दाखवलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे. आज सुद्धा न्यूज 18 लोकमतचा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी खुला आहे. बाळासाहेब सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. बाळासाहेबजी, तुमचं काय म्हणणं आहे? कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? अहो सर, रिटायरमेंटला 4 वर्ष बाकी आहे आणि 20% अनुदान चालू आहे सर. आणि पुढचा जो टप्पा देणार होता सर तो मिळाला नाहीये. आता विना अनुदानी शिक्षकांनी काय करायचं? बराच काळ तुमची नोकरी झालेली आहे. या संपूर्ण काळामध्ये कोणत्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलंय? अहो सर, 18 वर्ष सर्व्हिस झाली आहे, 4 वर्ष बाकी आहे सर. आणि 2023ला पेमेंट चालू झालंय सर 20%. आणि राहिले 4 वर्ष सर. कसं जगायचं, कसं राहायचं सर? कोणत्या समस्या आता तुम्हाला सध्या येतात? 4 वर्ष तुम्ही राहिलेत म्हणताय रिटायरमेंटला. काय मागणी कराल आता? मागणी एवढीच आहे सर, शासनाने जे प्रचलितनुसार ठेवलेले आहे सर, पुढचे टप्पे देऊन टाकायला पाहिजे समाजामध्ये. 18 वर्ष तुम्ही नोकरी केली आहे. वेळोवेळी तुम्ही आंदोलनात सहभागी झालेला, तुम्ही वेळोवेळी मागण्या केलेल्या आहेत. कसा प्रतिसाद मिळालाय? कसा रिस्पॉन्स सरकारकडून मिळालाय? सर्व केलंय सर. आतापर्यंत फक्त 20% अनुदान मिळालंय सर. आणि आमच्यातले काही बांधव सुसाईड करून मोकळे झाले सर. पुढचं आयुष्य त्यांनी सोडून दिलं. आम्ही कस तरी आता तग धरू नये, आपला कार्यकाळ पूर्ण करणे एवढंच आमच्या हातात आहे सर. अगदी. तुम्ही म्हणताय 4 वर्ष नोकरी राहिलेली आहे. इथून पुढे कशा प्रकारे तुम्ही मागणी करणार आहात? काय सांगाल? मागणी एवढीच आहे सर आमची. प्रचलितनुसार त्यांनी जे टप्पे ठरवून दिले सर, तर ते आम्हाला मिळायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे सर. आणि आता 14 फेब्रुवारीचा जो GR काढलेला होता ना सर, त्यानुसार टप्पा मिळायला पाहिजे होता आम्हाला आता या अधिवेशनामध्ये. बरोबर. त्याची काही तरतूदच केली नाही सर. बरं, धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेसाठी. राजेश चौधरी सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. राजेशजी, काय समस्या तुमच्या समोर आहेत? काय मागणी कराल?
आमच्या समस्या म्हणजे असं आहे की आता आमचं नुकतंच बीडमध्ये एक खूप मोठी घटना झाली. आमच्या शिक्षकांनी आत्महत्या केली. विना अनुदानित तत्वावर 18 वर्षापासून ते कार्यरत होते आणि एकही रुपया त्यांना पगार नव्हता आणि वरून कामाचं प्रेशर या सगळ्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अशा आमच्या कितीतरी शिक्षक आहेत की जे विना अनुदानित तत्वावर त्यांची रिटायरमेंट झालेले आहेत. 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने आपला आदेश काढला. त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही आणि त्याचं अनुदान वितरण जे आहे ते अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये. तेव्हा माझी या शासनाला आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की यात लक्ष घाला. कारण शिक्षण क्षेत्राचं पण वाटोळं होतंय. कारण शिक्षण क्षेत्रच हे देश घडवतो बरोबर. आणि शिक्षकच जर असा बेरोजगार असेल आणि शिक्षकाचीच जर अशी दुर्दशा असेल तर आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहून काय तथ्य वाटत तरी नाही भाऊ. कारण अगदीच. आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे एक शिक्षक आणि संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्याचा तरी थोडा मान ठेवावा. शासनाने स्वतःच्या आदेशाचा मान ठेवावा. 14 ऑक्टोबर 2024ला काढलेला शासनादेश त्यांनी किमान लागू करावा आणि वाढीव टप्पा जो आहे वितरित करावा लवकरात लवकर, अशी सर्व शासनाकडे विनंती आहे तुमच्या माध्यमातून. निश्चित. धन्यवाद राजेशजी. शिक्षक देश घडवतो, शिक्षकाकडे लक्ष देण्याची गरज आहे असं तुम्ही मत मांडलं. धन्यवाद. आपल्यासोबत शिवाजी पतंगे त्यांच्याकडे जाऊया. शिवाजी, काय सांगाल? तुमच्यासमोर कोणत्या समस्या येतात? कशा प्रकारे सरकारकडे मागणी कराल? सरकार हे अपेक्षा वागत आहे. कारण आमचं 15-15, 18-18 वर्ष विना अनुदानित तत्वावर आम्ही काम केलेलं आहे. देश घडवण्याचं काम आम्ही करतोय आणि जो शासन निर्णय घेतो त्यावरती अंमलबजावणी न करता इतर ठिकाणी शासन फंड देण्याचं काम करते. आमचे कितीतरी बांधव बरं. तर आज आम्हाला सोडून गेलेले आहेत. माझ्या शाळेवरलाच एक 60% अनुदानित शिक्षक 1 महिन्यापूर्वी हृदयविकार झटक्याने मृत्यू पावलेला आहे. बरं, आपण पुढे जाऊया. उज्ज्वल कराळे सध्या आपल्यासोबत आहेत. उज्ज्वलजी, तुमचं काय मत आहे? तुम्ही काय सांगाल? तर हे जे चालू आहे, आम्ही विनाअनुदानित असून सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो. काही शिक्षक तर 18-18 वर्ष झालेत, त्यांना पगार सुद्धा मिळाला नाही सर. बरं, तुम्ही कुटुंब नेमकं कसं चालवता? त्या जर पगार होत नसेल, पैसे मिळत नसेल तर समस्या मोठ्या समोर येत आहेत. घर कसं चालवलं जात आहे? काय समस्या आहेत? तर पुढे जाऊया. दिनेश पालोदकर सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेशजी, तुमच्यासमोर कोणत्या समस्या आहेत? घर चालवायला नेमक्या कशा अडचणी येत आहेत? काय सांगाल? सर नमस्कार सर. मी आता सर रेटना भाड्याने राहायचं सर. खूप परेशानी होते. शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरच लवकर आम्हाला पुढचा टप्पा देण्यात यावा. बरं, दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे अडचणी येत आहेत? बरीच वर्ष 18-18 वर्ष नोकरी करून पगार मिळत नाहीयेत, त्याबद्दल काय सांगाल? सर आता आपण बघतोय आता मला 2 मुलं आहेत सर. मुलांची फीस वगैरे भरायला रेंट भाड्याने आता मी संभाजीनगरला भाड्याने राहतो सर. खूप अडचणी येत आहे. उदरनिर्वाहासाठी काय करावं लागतं? कशा पद्धतीने समस्या येत आहेत? राशिद बेग बुलढाण्याहून सध्या आपल्यासोबत आहेत. राशिदजी, तुम्ही काय सांगाल? तुमच्या समोर कोणत्या समस्या येत आहेत? सर ये अनुदान कब तक मिलेगा कुछ समझ में नहीं आ रहा सर. गवर्नमेंट कब अनुदान देगी? बरं, राशिदजी, समस्या कोणत्या कोणत्या येत आहेत आपल्याला घर चालवायला? खरं तर शिक्षक देश घडवतोय आणि शिक्षकच आज संकटामध्ये आहे. हाँ सर, तो जब तक पेमेंट नहीं मिलेगा सर घर कैसे चलेगा शिक्षक का सर? पेमेंट के बगैर तो जिंदगी गुजरना मुश्किल हो जाएगा ना सर. बरोबर. पेमेंट मिलना चाहिए ना शिक्षक को. सर 10-10 साल से पढ़ा रहे हैं, पेमेंट नहीं मिलता है सर. किती वर्ष तुम्ही आतापर्यंत नोकरी केलेली आहे? सर 12 वर्ष हो गए. 12 वर्ष झाली आहेत. आता 12 वर्षामध्ये अनेक समस्यांना सामोरं गेलेल्या आहेत, अनेक आंदोलनांना सामोरं गेलेल्या आहेत. इथून पुढे सरकारला काय सांगाल? सर सरकार ने न्याय देने को ना सर शिक्षकों को, क्योंकि पेमेंट मिलना चाहिए. बरं, परभणीमध्ये जाऊया. सतीश सुरनार सध्या आपल्यासोबत आहेत. सतीशजी, तुम्ही काय सांगाल? शिक्षक आज संकटामध्ये, अनेक समस्यांना शिक्षकांना सामोरं जावं लागत आहे. हे चुकीचं आहे ना सर धोरण. हॅलो. हां सर, येतो तुमचा आवाज. हा, हे शिक्षकाला आज उपासमार होण्याची 18-18 वर्षे 12-12 वर्षे त्यांना जर शाळेमध्ये शिकवणी करून जर रुपये शासन देत नसेल, हे चुकीचं धोरण आहे.
आणि शासन निर्णय करून बी त्याची अंमलबजावणी होत नाही. बर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे सरकारला कळालं पाहिजे. मी सुद्धा एक म्हणजे संस्थेमध्येच काम करत आहे. बर तर आज आमचे 40% जवळजवळ माझी 8 वर्षे फुकट सेवा केली सर. आणि बर. आज आता समजा सगळं 38 वर्ष चालू आहे माझं रनिंग. तर हे आज माझ्या बरोबर जे काम करणारे आहेत त्यांना सुद्धा म्हणजे तेवढंच वेतन मिळालं आणि त्यांच्या बरोबरच मी बर. काम करालो. मग समान वेतन समान काम आहे का नाही? अगदी सतीशजी, हे मिळायला नेमका पाहिजे ना तुम्हाला सरकारकडून. सध्या पगार किती मिळतोय, कशा प्रकारे घर चालवलं जात आहे? पगार बघा सर, आज मला आता 40% पगार पडते सर 26,000. बर तर घर खर्च हा काहीच नाही म्हणाल. अख्खा दिवस शाळेमध्ये जाणं, मुलाबाळांचं तर शिक्षणाचा तर दूरच प्रश्न राहिला. कारण त्यांना आता शिकवण्याची म्हणजे कॅपॅसिटी बरं. नाही. कारण आज ही वाढती बघा महागाई एवढी, जिथं जाल तिथं महागाई आहे. पुन्हा कोणत्याही गोष्टीला एकतर शाळेला जायचं म्हणलं की गावाकडून बरं. बसनं प्रवास करावा लागतो मला. सकाळी पहिल्या गाडीनं संध्याकाळी मुक्काम्या गाडीला. म्हणजे दिवस अख्खा चाला त्या लेकर स्वतःच्या मुलाबाळाकडे मला पाहण्यासाठी वेळच नाही आणि शिक्षणचं त्यांचं दूरच राहिलं. बर एवढी ह्या बिकट परिस्थिती हे फक्त एक शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे झाली बघा. आणि जर हे शिक्षक पेशा जर नाकारला असता, डीएड बीएड केलं नसतं तर खूप चांगलं झालं असतं वाटलं. आज माझ्या बरोबरच असणारे माझे क्लासमेट त्यांनी शिक्षण घेतलं नाही तर ते आज शेती करून चांगला उत्तम व्यवसाय कराले. तर मी आज त्यांच्या स्वतःच त्यांचं घर तयार झालं आणि माझं जे आई वडिलांनी केलेलं तसंच घर आहे सर. बर छप्र आहेत घरावर आज सुद्धा कोलारू. एवढी ही परिस्थिती ह्या फक्त हे शिक्षक पेशा निवडल्यामुळे झाली. आणि त्याच्यामध्ये ह्या सरकारचं धोरण कोणतेही सरकार असो, भाजप असो की काँग्रेस असो, कोणत्या सरकारने शिक्षकाविषयी काहीच केलेलं नाही. काही आपला हक्काचा पगार मागायचं म्हणलं की चला आंदोलनाला जा मुंबईला. आणि तिथे जाऊन पुन्हा काय होणार, एकतर खोटी बातमी आपल्याला की एक GR काढून देणार, त्याच्यावर सगळे बांधव सगळे खुश होणार आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी नाही, त्याचा निधी मंजूर नाही. हे कुठंतरी थांबायला पाहिजे ना. निश्चित. पुढे जाऊया. सांगलीमधून राम कदम सध्या आपल्यासोबत आहेत. राम कदमजी, आपण बघतोय अनेक प्रतिक्रिया येत आहेत, अनेक समस्या व्यक्त केल्या जात आहेत. तुमच्या काय समस्या आहेत? माझ्या समस्या अशा आहेत, बघा ह्या शिक्षणाला वेळेला पगार दिला पाहिजे. मायबापासून पोरांनी शिकवत असतील त्याची पोरगी बघून मला अत्यंत दुःख झालेलं आहे, खरं सांगतो तुम्हाला. हॅलो हो हॅलो. आणि तुम्हाला सांगायचं, ह्या आमदार खासदारांचे जे पगार येणं यांच्या मनाने घेते नाही, याचा पगार कट केला पाहिजे यांचा. आणि ज्यांचे त्या शिक्षकांना त्यांच्या निवडणुकीचं काम केले, सगळ्याच काम केलेलं आहे आणि ह्यांचा पगार का देत नाही, यांना जगायचं कसं? जगायचं कसं सांगा मला. हॅलो. हो, येतोय सर तुमचा आवाज. धन्यवाद राम कदमजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत. न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत आहे. गोपाल फटके यांचा फोन आलेला, त्यांच्याकडे जाऊया. गोपालजी, तुम्ही काय सांगाल, कोणत्या समस्या येतात, किती वर्ष तुम्ही काम करताय? तर मला 10 वर्ष झाले आणि 2014 मध्ये जेव्हा GR निघाला होता तेव्हा काँग्रेसच्या वेळेला 20, 40, 60, 80 असं 5 वर्ष अनुदानावर आणण्याचं धोरण ठरलं होतं. बर. आणि त्यापासून फक्त इलेक्शन आलं म्हणजे हे लोक म्हणजे GR काढतो म्हणतात आणि नंतर मग GR काढल्यानंतरही त्याला कॅन्सल करतात. आणि असं जवळपास 15 ते 20 वर्ष झाले. कित्येक शिक्षक त्यामध्ये रिटायर होत आहेत आणि काहींचं आता जीवन तर एकदम उद्ध्वस्त होण्यावर आलं. त्यांचे म्हणजे मुलांचं शिक्षण, मुलींचे लग्न आणि त्यांनी कसं सांभाळ करायचा, कारण की पूर्ण अर्ध आयुष्य त्यांनी नोकरीत घातलं विनाअनुदानी. बर. आणि पुढचं आयुष्य आता त्यांनी कसं जगायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि हे फक्त जे काही पूर्ण काँग्रेस असो, राष्ट्रवादी, कोणतेही पक्ष येतात फक्त आणि आम्हीच दाखवतात निवडणुकीच्या वेळेला. आणि नंतर मग हा प्रश्न बस GR निघाल्यानंतर आमचा आता अनुदानाची तरतूद होत नाही. हे मोठी शोकांतिका आहे. निश्चित. गोपालजी, आणि तुम्ही जसं म्हणताय निवडणुकीच्या सरकार पहिले- येत राहतात, जात राहतात, मात्र शिक्षकांचा प्रश्न अजूनही तसाच आहे. तुमची समस्या लक्षात आली. नाही. धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. पुढे जाऊया. नितीन राठोड सध्या आपल्यासोबत आहेत. नितीनजी, तुम्ही काय सांगाल, शिक्षक आज संकटामध्ये आहे, रोजचा खर्च आहे पण पगार होत नाहीये, कशा पद्धतीने समस्यांना सामोरं जावं लागतंय? सर, गेली 15 वर्षापासून ज्ञानदानाचं पवित्र काम करत असताना सरकार कोणताही असो पण न्याय मिळत नाही, ही सगळ्यात मोठं दुर्दैवाची बाब आहे आमच्यासाठी.
एखाद्या शिक्षकाला आपली मागणी मान्य होत नाही म्हणून आत्महत्या करावी लागते? कारण त्यांच्यासमोर कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. शेवटी नैराश्य समोर असल्या कारणानं शेवटी त्यांना जीव द्यावा लागतो. आज गेली 15-20 वर्षामध्ये 150 पेक्षा अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. बरं, निश्चित धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला त्याबद्दल.